बापलिकीच्या नात्याला आणि एकूणच माणुसकीला काळिमा फासणारी अतिशय धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यातून समोर आली आहे. आर्या बाल्लावर या पोलीस तरुणीनं आपल्या पोलीस बापाला मिल्कशेक मधून विष देऊन त्यांची हत्या केल्याचं प्रकरण आता 3 वर्षांनी उघड झालंय. विशेष म्हणजे खाकी वर्दीतीलच प्रियकराच्या मदतीनं आर्यानं हा सगळा प्रकार घडवून आणला होता. त्यामुळे चंद्रपूर पोलीस दलात या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे. 3 वर्षांपूर्वी जयंत बाल्लावर यांचा झालेला मृत्यू हा नैसर्गिक वाटला होता, पण आता तो एक सुनियोजित कट असल्याचं समोर आलंय. आणि हे समोर आणणारा दुसरा तिसरा कोणी नसून आर्याचा प्रियकर आशिष शेडमाके आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे वडील जयंत बाल्लावर यांच्या मृत्यूच्या 1 महिन्यानंतर आर्यानं प्रियकर आशिष शेडमाके सोबत प्रेमविवाह केला होता. पण आता असं काही घडलं की 25 मार्चला आशिषनं थेट पोलीस ठाणे गाठून या घटनेची सविस्तर तक्रार दिली आहे. या घटनेत तो स्वतः देखील अडकलाय. शिवाय त्याच्यासह 4 आरोपींना रामनगर पोलिसांनी अटक केली आहे. आर्यानं ज्याच्यासाठी जन्मदात्या बापाचा जीव घेतला तोच आशिष आता का पालटला? नेमकं काय घडलं? या घटनेची हादरवून टाकणारी सगळी स्टोरी मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहतायत देदनका. मंडळी, या स्टोरीला सुरुवात होते 2012 पासून, म्हणजे जेव्हापासून आर्या बाल्लावर आणि आशिष शेडमाके या दोघांमध्ये प्रेमसंबंध सुरू झाले होते. काही वर्ष रिलेशनशिप मध्ये राहिल्यानंतर त्यांना आता लग्न करून एकत्रित संसार थाटायचा होता. पण या आंतरजातीय संबंधांना आर्याचे वडील जयंत अशोकराव बाल्लावर यांचा तीव्र विरोध होता. या मुद्द्यावरून घरात बाप लेकीमध्ये वारंवार भांडणं व्हायची. वडिलांचा हा विरोध तिच्या प्रेमात अडथळा ठरत होता. त्यामुळे आर्या आणि आशिष दोघेही त्रस्त झाले होते. जोपर्यंत वडील आहेत तोपर्यंत त्यांचा प्रेमविवाह होणार नाही अशी भावना त्यांच्यात निर्माण झाली आणि म्हणूनच त्यांनी जयंत बाल्लावर यांचा कायमचा काटा काढण्याचं ठरवलं. त्यासाठी अतिशय क्रूर पद्धतीनं कट रचण्यात आला. पोलीस कर्मचारी असलेल्या आशिषनं हत्येची योजना आखली. 24 मार्च 2023 मध्ये त्यानं आपल्या अल्पवयीन मावस भावाच्या माध्यमातून चंद्रपूर मधील 22 वर्षीय चैतन्य उर्फ मोंटी गेडाम याच्याशी संपर्क केला. आशिषनं मोंटीकडून 5,000 रुपयांची एक विषाची बाटली विकत घेतली. हे विष देऊन जयंत बाल्लावर यांचा मृत्यू नैसर्गिक वाटावा अशी प्लॅनिंग त्यानं केली होती. त्यानं विषाची ही बाटली आर्याकडे सोपवली. आता पुढचं काम आर्याला करायचं होतं. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 25 मार्चच्या सकाळी आर्यानं वडील पोलीस हेड कॉन्स्टेबल जयंत बाल्लावर हे नेहमीप्रमाणे ड्युटीला जाण्यासाठी तयार होत होते. त्याच वेळी आर्यानं अत्यंत हुशारीनं आपला डाव साधला. तिने वडिलांसाठी मिल्कशेक तयार केला, ज्यात तिनं विष मिसळलं होतं. बाबा, मी तुमच्यासाठी आज मिल्कशेक तयार केलाय असं म्हणत आर्यानं अगदी प्रेमानं वडिलांच्या हातात तो मिल्कशेकचा ग्लास दिला. मात्र या मिल्कशेकच्या प्रत्येक घोटासोबत मृत्यू काळ बनून आलाय हे जयंत बाल्लावर यांना माहिती नव्हतं. त्यांनी अगदी निसंकोचपणे लेकीने दिलेला मिल्कशेक पिऊन टाकला आणि ड्युटीसाठी निघून गेले. दरम्यान ड्युटीवर असतानाच काही वेळानं जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रशासकीय भवनात ते चक्कर येऊन खाली कोसळले. त्यामुळे त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण त्यांचा आधीच मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं. त्यावेळी पोलिसांनी या घटनेसंदर्भात मर्ग दाखल केला होता. म्हणजेच हा मृत्यू नैसर्गिक आहे की अनैसर्गिक हे शोधण्यासाठी म्हणून पोलिसांनी प्राथमिक नोंद केली होती. पण आर्यानं खोटा जबाब देऊन सगळ्यांचीच दिशाभूल केली आणि जयंत बाल्लावर यांच्या मृत्यूनंतर 1 महिन्यानं आशिष व आर्यानं प्रेमविवाह केला. जयंत बाल्लावर हे शासकीय नोकरीवर असल्यामुळे आर्या देखील त्यांच्या जागी अनुकंपा तत्वावर पोलीस कॉन्स्टेबल म्हणून चंद्रपूर पोलीस दलात रुजू झाली. या संबंधीचे फोटो तिनं सोशल मीडियावर टाकून आनंदही साजरा केला. आर्या स्वतः मायक्रोबायोलॉजिस्ट आहे. एखादी मॉडेल वाटावी असं तिचं असंख्य फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर आहेत. बाकी प्रियकर आशिष शेडमाके सोबत लग्न झाल्यानंतर काही महिने त्यांचा संसार सुरळीत चालला. पण अलीकडे त्यांच्यातील संबंध बिघडू लागले होते. त्यांच्यात वारंवार वाद होऊ लागला होता. आर्याची पासिंग आउट परेड झाल्यानंतर आर्या ही आशिषच्या घरी परत येणार होती. त्यानं आर्याच्या स्वागताचं नियोजन देखील केलं होतं. पण आर्या परेड झाल्यानंतर सासरी जाण्याऐवजी माहेरी गेली. त्यामुळे आशिष रागावलेला होता. अशातच आशिष पोलीस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असताना त्याची 2-3 वादग्रस्त प्रकरणं पुढे आली होती. तो देखील त्याच्या वडिलांच्या जागेवर अनुकंपा तत्वावरच पोलीस दलात भरती झाला होता. पण त्याच्या बेशिस्त वर्तनामुळे त्याला आपली नोकरी गमवावी लागली. पोलीस अधीक्षकांनी त्याला बडतर्फ केलं होतं. आता आर्या पोलीस दलात होती, पण आशिष मोकळा झाला होता आणि यामागे आर्याचा हात असल्याचा त्याला संशय येऊ लागला होता. त्यावरून दोघांमधील भांडणं आणखीनच वाढली. अखेर सततच्या या वादाला आशिष कंटाळून गेला होता. आर्या आपल्याला पुन्हा अडचणीत आणू शकते अशी भीती त्याला वाटायला लागली. त्यामुळे 25 मार्चला त्याने एक धक्कादायक निर्णय घेतला.
बुधवारी रात्रीच्या वेळी त्यानं थेट रामनगर पोलीस ठाणे गाठलं आणि 3 वर्षांपूर्वी जयंत बाल्लावार यांचा जो मृत्यू झाला होता त्या प्रकरणात हत्येची कबुली दिली. त्यानं सगळी ए टू झेड घटना पोलिसांना उलगडून सांगितली. या घटनेत जयंत बाल्लावार यांची मुलगी आर्या सहभागी असल्यानं पोलिसांनाही धक्का बसला. पण महिला आरोपीला रात्री अटक करता येत नसल्यानं रामनगर पोलिसांनी प्रथम श्रेणी न्यायाधीशांची रीतसर परवानगी घेतली आणि मग लगेचच आर्याला अटक केली. आरोपी आशिष शेडमाकेनं दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी आशिषचा अल्पवयीन मावस भाऊ आणि विषाची बाटली देणारा चैतन्य उर्फ मोंटी गेडाम यांना सुद्धा अटक केली. पोलिसांनी या चारही आरोपींविरुद्ध IPC म्हणजेच भारतीय दंड संहितेच्या कलम 302, कलम 120(ब), कलम 201 आणि कलम 34 नुसार गुन्हा दाखल केला. मंडळी, बापाचा जीव घेऊन आनंदी आयुष्य जगणाऱ्या आर्याला वाटलं होतं की काळाच्या ओघात वडिलांच्या मृत्यूचं प्रकरण दबलं गेलं. पण आर्या ज्या प्रियकराच्या प्रेमात आंधळी झाली होती, ज्या प्रेमासाठी तिनं बापाचा काटा काढला होता, तोच प्रियकर शेवटी पालटला. 3 वर्षांनी का होईना पण आपल्या सासऱ्याच्या मृत्यूचं सत्य समोर आणलं. गुन्हा करताना कदाचित आर्याला वाटलं असेल की प्रेमात आणि युद्धात सगळं काही माप असतं, पण प्रेमात खून माप नसतो हे आता तिला समजलं असेल. बाकी या थरारक प्रकरणावरची तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका.